नमस्कार पब्लिक, मी प्राची सावंत आणि तुमचं सहर्ष स्वागत करते नव्या ब्लॉगमध्ये। आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करतो तुम्हाला ह्या ब्लॉगमधून बघायला मिळेल। प्रशांत, तुम्हाला काय सांगायचं? काही नाही, सगळे वस्तू ऑन केलेले आहे। एक छोटासा बांबू ऑर्डर केला आहे, आता बघू। तो ही आहे आमची छोटीशी गॅलरी आणि ह्या गॅलरीत आम्ही तुळस लावलेली आहे आणि ह्या तुळस बघा किती मोठी झालेली आहे आमची पूर्ण। आणि हे झाड मला प्रशांतने दिलं होतं आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला। ते झाडाचा वेल आहे हा। ही काही शोची झाडे आहेत, तिथे एक छोटीच तुळस आहे। सो अशी झाडे आम्ही इथे लावलेली आहेत। काय सांगाल गुढीपाडव्यानिमित्त? लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा तुझ्यासोबत खूप आनंदाने साजरा करतो। आणि तुम्ही माझा आज वाढदिवस पण आहे, सो त्याच्याबद्दल काय सांगाल? लग्नानंतरचा हा तुझा पहिला वाढदिवस खूप आनंदाने मग प्राची, तुझा हा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आलाय, तुला कसं वाटतंय? गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे आणि लहानपणापासून गुढीपाडवा हा माझ्या विशेष आवडीचा सण आहे। कारण साताऱ्यातल्या लिमगावची मी प्रॉपर आहे आणि लिमची आज यात्रा असते। तर लहानपणापासून आम्ही म्हणजे पप्पांच्या सोबत, पप्पा आमच्या शेतात जाऊन म्हणजे बांबू आणायचे मोठा, मग आम्ही मोठी गुढी उभारायचो। तर खूप साऱ्या आठवणी आहेत। आज लग्न झालेलं आहे, आता स्वतंत्र राहत असताना स्वतः सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात, हे सगळ्यात चॅलेंजिंग वाटतंय मला। गावाकडची गुढी आणि शहरातली गुढी यातला तू काय फरक सांगशील? गावाकडे जे मटेरियल असतं म्हणजे इझिली अवेलेबल असतं, जसं की बांबू। आमचं स्वतःचं बांबूचं बेट आहे, आम्ही सर्वात उंच असा मोठा बांबू घरी आणायचो। तर पप्पा त्याचे धुवून त्याला म्हणजे हळदी कुंकू लावून त्याची पूजा करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायचो। पण अक्षरशः आता इथे शहरात आपण राहतोय, आता मी पुण्यात आहे, तर इथे बांबू कुठून आणायचा? तर आम्ही अक्षरशः ब्लिंकिटवरून बांबू ऑर्डर केला, त्यानंतर आम्ही फुलं ब्लिंकिटवरून ऑर्डर केली, परत आंब्याचे डहाळे। तर ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली म्हणजे निसर्गात उपलब्ध असतात गावाकडे, त्याला तुम्हाला पैसे घालवायची काही आवश्यकता नाही। इव्हन की लिंबाचा डहाळा सुद्धा, की ज्याचं आज खूप महत्त्व आहे, तर तो सुद्धा आपल्याला इझिली गावाकडे उपलब्ध होऊ शकतो। पण इथे पुण्यात तसं नाहीये, तर तुम्हाला ऑर्डर किंवा विकत घेऊनच आणावं लागतं। हा शहरातला आणि ग्रामीण भागातला फरक आहे। आज मराठी नववर्ष दिवस आणि गुढीपाडवा या दोन्ही सणाबद्दल काय सांगशील तू मराठी सणाबद्दल? मराठी नववर्ष होतं चैत्र शुद्ध प्रतिपदा। आता मराठी वर्षाप्रमाणे म्हणजे चैत्र महिना सुरू होतो आणि त्याच्या अनुषंगानं नववर्ष, मराठी नववर्ष आज सुरुवात होतं आहे। आणि गुढीपाडवा हा विशेष सण आहे, तर प्रसन्न वातावरण आहे आजचं। नवीन वर्षासाठी तू काय आता ध्येय स्वीकारलं आहे, काय करणार आहे या वर्षामध्ये, मराठी वर्षामध्ये? विशेषतः मला ह्या नवीन वर्षासाठी माझं एकच ध्येय आहे की मला खुश राहायचं आहे, मला ताणतणाव मुक्त, समृद्ध, आरोग्यमय जीवन जगायचं आहे। कदाचित माझ्या रोजच्या धावपळीत, ऑफिसच्या धडपडीत माझं खाण्याकडे म्हणा किंवा म्हणजे हेल्दी लाईफस्टाईलकडे खूप दुर्लक्ष होतंय। तर माझा हाच हेतू असेल ह्या नवीन वर्षामध्ये की मी पूर्ण म्हणजे स्वतःच्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे मी लक्ष देईन। येस, थँक्यू प्राची। थँक्यू प्रशांत। श्रोते हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।